शेळी पालक बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार। माणसाला प्रत्येक अडचण, कुठल्याही माणसाला अडचण येते मित्रांनो, पण माझं एक असं वैयक्तिक मत आहे, ते अडचण त्या माणसाला अडवण्यासाठी कधीच येत नाही, त्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये घडवण्यासाठी ती अडचण तयार होते। प्रत्येक माणसाला फक्त त्या माणसामध्ये एक धमक पाहिजे, त्या माणसामध्ये एक हिम्मत पाहिजे की मी ह्या अडचणीवर मात करून कसा पुढे जाईल। आणि त्याकरताच हा व्हिडिओ आहे मित्रांनो। मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय। कुठल्याही अडचणीवर न घाबरता न रडता लढण्याची ताकद ठेवा, ती अडचण तुम्हाला 100% स्वागत करून सामोरे येते। आता कुठली अडचण आली, यावर्षी आमच्याकडे सरासरी पाऊस कमी झाला, आमचं धरण भरलं नाही आणि आज 1 महिना होऊन गेला, फक्त पिण्याच्या पाण्याची थोडीफार व्यवस्था होते, चाऱ्यासाठी 1% सुद्धा पाणी नाही। मग मी काय केलं, कडबा कुटी आणून त्याची कुटी केली कडबा कुटीने, त्याच्यावर गूळ पाणी आणि मिठाचं पाणी हे स्प्रे केल्यानंतर टाकण्यास सुरुवात केली। मला सुरुवातीला त्याच्यात वाटलं की आपलं काहीतरी चुकलेलं असेल। मला माझ्या काही बंधूंनी सुद्धा मला सांगितलं की दादा ह्या असणाऱ्या कुटीला मुंगळे होतील। तो विचार मी पुढे केला नाही, मुंगळे होतील, मुंग्या होतील, काय होतील त्याच्यावर नंतर मात करू, पण आज आहे का, अजिबात नाही। बंधूंनो, ते गुळाचं पाणी आणि मिठाचं पाणी ज्यावेळेस माझ्या कुटीवर मारलं, माझ्या शेळ्यांनी पहिल्या दिवशी फक्त थोडं एक खाण्यास थोडा असा अनुमान केली, पण मी त्या शेळ्या उपाशी ठेवल्या। आणि त्यानंतरचा रिझल्ट मी तुम्हाला सांगतोय। मी आज सकाळी 7 वाजता ह्यांना मी खायला टाकले बघा। काल माझ्या मागे थोडी अडचण असल्यामुळे सापसुद्धा मला माझं शेड करता आलं नाही, आणि मी ह्यांना हे कडब्याची कुट्टी 3 टोपले, ह्या टोपल्यानं मी 3 टोपले असणारे 3 घमेले ह्या माझ्या गव्हाणीमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी कुट्टी टाकली होती। बंधूंनो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोय। आत्ता वाजलेत 10:30 पावणे 11, 6 एप्रिल तारीख आहे। ह्या माझ्या कुट्टीमध्ये माझ्या हिशोबानं 1% सुद्धा कुटी शिल्लक नाही, ना चिपाड नाही, ना चुई नाही, ना पाला नाही, ना पाचोळा नाही। राहिलेलं सुद्धा ह्या शेळ्या त्यांच्या खाण्याची स्पीड बघा, त्याच स्पीडनं ह्या शेळ्या खातात। 1% सुद्धा माझ्या कडब्याच्या ज्वारीच्या कडब्याचं एक काडी सुद्धा वाया गेली नाही, ह्याचं मला अभिमान वाटतोय। आणि मित्रांनो, हा माझा पहिला अनुभव आहे। गेल्या वर्षी कडबा मी तसाच कुटीमध्ये बारीक करून टाकलेला होता, तर एक 25% त्या ठिकाणी तो कडबा, ते असणारी कुट्टी ह्या ठिकाणी ह्या शेळ्या माझ्या शिल्लक ठेवत होत्या आणि मी ते असणारं उकिरड्यावर टाकत होतो। पण यावर्षी एक वेगळा प्रयोग मी करून बघितला। तर मी सुद्धा माझ्या असणाऱ्या शेळीपालक बंधूला एक सांगतो, वेगवेगळे प्रयोग करा, काही करून बघा। तो असणारा प्रयोग इतरांना शेअर करा, जेणेकरून आपल्या काही बंधूला त्याची 100% असणारा उपयोग होईल आणि तो बंधू त्या ठिकाणी हे तयार होईल। तर मी म्हणतो बंधूंनो, आता मला सुद्धा एक शंका आहे की परत भविष्यामध्ये त्याला मुंगळे लागतील किंवा मुंग्या लागतील, त्या लागल्यानंतर मी त्याला काहीतरी उपाय करणारच आहे, कारण ते मुंगळे लागू देणार नाही मी। पण आज मला एवढं वाटतंय की मी केलेली कुट्टी, मी केलेला असणारा कडब्याचा बारीक भुगा भुसा 1% सुद्धा वाटलं होत नाही, प्रत्येक पैशाचा माझा उपयोग झाला। आणि हा मी केलेला प्रयोग ह्या ठिकाणी थोडा सक्सेस झाला। तर ज्याच्याकडे समजा हिरव्या चाऱ्याची कमतरता असेल बंधूंनो, हिरवा चाराच कमी असेल, तुमच्या आसपास कुठं कडबा मिळत असेल, पावट्याचं भुसकट मिळत असेल, हरभऱ्याचं भुसकट मिळत असेल, अजिबात घाबरू नका। फक्त थोडी वाढ व्हायला हे होईल, पण शेळी 100% खाते आणि ते खाऊन शेळी 100% जगते। आणि दुसरी गोष्ट, संध्याकाळी मात्र थोडा खुराकाचं प्रमाण मी थोडं वाढवतोय। एका शेळीला 200 ग्रॅम मी खुराक देतोय बंधूंनो, गोळी पेंड देतोय, कणक नावाची, हिंदुस्थान फीडचं एक कणक नावाचं एक खास शेळ्यांसाठी तयार केलेलं एक गोट फीड आहे। त्याचा पण तुम्हाला फोटोसहित एक वेगळा व्हिडिओ मी त्या टाकीन। पण आज तुम्हाला मी ह्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करतोय की समजा एखाद्या माझ्या बंधूकडं जर खाण्याचीच हिरव्या चाऱ्याची कमतरता असेल, घाबरून जाऊ नका।
फक्त कडबा कुटी असेल, आपल्या मित्राकडे असेल, कुणाकडे असेल, फक्त एकच करा, त्याची बारीक कुटी करा, 1-2 दिवस त्याला ऊन द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर असणारं गुळाचं पाणी आणि मिठाच्या पाण्याचा स्प्रे करा. हे केल्यानंतर परत 1 दिवस त्याला वाळू द्या. 100 आणि 100% तुम्हाला खात्री देऊन सांगतो, शेळी एक काडीसुद्धा वाया घालवत नाही. 1% सुद्धा तुमचा वाया जाणार नाही. जेवढं तुम्ही कुटी केलंय तेवढं 100% त्याचा उपयोग तुम्हाला होणार आणि तुमची शेळी एकदम उन्हाळ्यामध्ये कमी असणाऱ्या चाऱ्यावर किंवा हिरवा चारा जरी नसला तरी त्या चाऱ्यावर 100% तुम्ही जगून राहील. हे माझी शेळी बघा. तुम्ही म्हणाल की शेळी जगलेली नाही आहे. हे शेळी आता 4 वाजेपर्यंत ह्या शेळ्यांना मी 1% काही दुसरं टाकत नाही बंधूंनो. तरी बंधूंनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर जरूर लाईक करा आणि जर तुम्हाला वाटलं माझ्या इतर एखाद्या माझ्या बंधूला हा व्हिडिओ शेअर करू वाटतो, त्या बंधूला ते खरंच अडचण आहे, त्याला व्हिडिओ शेअर करा. आणि जर ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल बंधूंनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. का करा? इथून पुढचा काही एखादा व्हिडिओ सुरुवातीला तुमच्याकडे येऊन जाईल. तर बंधूंनो, ह्या ठिकाणी येथेच थांबतो. जर ह्यापेक्षाही तुमची काही कुठली अडचण असेल, तुम्हाला काही शंका वाटत असतील किंवा तुमचा काय अनुभव मला शेअर करावा वाटत असेल तर 100% शेअर करा. कारण अनुभवाशिवाय माणूस कधीच बनत नाही मित्रांनो. अनुभव, अडचण हा सगळ्यात मोठा गुरु आहे. त्याकरिता बंधूंनो, येथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.